नमस्कार, मी खासदार राजेंद्र गावी आणि माझं जे शिक्षण जे आहे हे शिक्षण शासकीय आश्रमशाळा वाघाळे जिल्हा नंदुरबार या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंत त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं। ज्यावेळेस मी शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस शासकीय आश्रमशाळेमध्ये जरी शासकीय सुविधा देत असल्या परंतु सुरुवातीला ॲडमिशन घेताना 1लीमध्ये ॲडमिशन घेताना त्या ठिकाणी पाटी पेन्सिल वगैरे त्याचप्रमाणे पुस्तकं घेणं अनिवार्य होतं। परंतु माझ्याकडे 25 पैशासाठी एक पाटी आणि पेन्सिल त्या ठिकाणी लागत होती। आई मी ज्या गावात राहतो उमज नावाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यात, त्या गावामध्ये संपूर्ण गावामध्ये अनेक लोकांकडे मागणी केली की बाबा माझ्या मुलाला शाळेत नंबर लागलेला आहे तर त्याला 1लीमध्ये मला पुस्तक आणि पाटी घेण्यासाठी मला म्हणजे 25 पैसे पाहिजे असं। परंतु आई संपूर्ण गावात फिरून आली, तिने 25 पैसे सुद्धा तिला त्या ठिकाणी कोणाकडनं मिळाला नाही। शेवटी घरातला जो एक विळा होता, घरातला विळा आईने एका बाईला गहाण ठेवला आणि तिने 25 पैशाला त्या ठिकाणी 25 पैसे तिने दिले आणि 25 पैसे दिल्यानंतर त्या ठिकाणी मी पाटी आणि पेन्सिल आणि पुस्तकं त्या 25 पैशामध्ये त्या ठिकाणी घेतला। मी 1981-82ला या ठिकाणी मुंबई या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं। परंतु 2 वर्षापर्यंत मी त्या ठिकाणी ॲडमिशन म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज केलं। परंतु आई त्याच दरम्यान एकदम खूप सिरियस होती आणि तिला धुळे सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं आणि धुळे सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला लागणारा खर्च हे न पेलवण्यासारखा होता आणि म्हणून आईला जास्त या ठिकाणी मला इंजिनिअरिंग कॉलेजला 2nd इयरला AT-KT लागली आणि मी ते शिक्षण त्या ठिकाणी मी पूर्ण करू शकलो नाही। त्यानंतर मग मुंबई महानगरपालिकेमध्ये काही 1-2 वर्षामध्ये BMC मध्ये त्या ठिकाणी मी नोकरी केली। ENT हॉस्पिटल म्हणजे जे चर्चगेटला आहे म्हणजे VT आणि चर्चगेटच्या मध्ये आहे ENT हॉस्पिटल, त्या ठिकाणी मी 2 वर्ष मी टेम्पररी काढली। KM हॉस्पिटलच्या समोरच अपना सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय होतं आणि मला जो काय पगार मिळत होता त्या ठिकाणी बाजूला वेटनरी कॉलेज होतं परेलला, त्या वेटनरी कॉलेजमध्ये अनेक आदिवासी विद्यार्थी SC विद्यार्थी माझ्या संपर्कात होते आणि त्यांना सुद्धा शिक्षणासाठी काही पैसे नव्हते। परंतु मला जो काही 7-8 हजार रुपये जो काय पगार मिळत होता त्यावेळेस, तर त्यावेळेस त्या पगारातून जवळजवळ 50% रक्कम मी त्या विद्यार्थ्यांना शिकवून देत होतो। ठाणे जिल्हा हा मुंबईच्या जवळ होता आणि त्याच्याशी ठाणे जिल्ह्याशी माझा खूप जवळीक संपर्क आला। मग पालघर असेल, जव्हार मोखाडा असेल, विक्रमगड असेल, या ठिकाणी डहाणू असेल, या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणं, त्यांना मिळणाऱ्या ज्या सवलतींच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यांना त्यांचा हक्क राईट्स काय आहे अशा पद्धतीने मी नागपूर असेल, अमरावती असेल, भंडारा असेल किंवा यवतमाळ असेल किंवा नंदुरबार, गडचिरोली, त्याचप्रमाणे नाशिक आणि ठाणे ह्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये माझं या ठिकाणी एक आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये चांगलं काम करायची मला संधी मिळाली। 2000 पासून मी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली असेल आणि विद्यार्थी संघटनेत असताना अनेक चढ उतार बघितले, अनेक राजकीय पुढाऱ्यांशी त्या ठिकाणी संघर्ष झाला। वनगा साहेब जे खासदार होते तेही दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांचेही अपघाताने निधन झालं आणि अशा पद्धतीने लोकसभेची निवडणूक जाहीर झाली 2018ला आणि त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, ह्या मंडळींनी खऱ्या अर्थाने किंवा आताचे पालकमंत्री आहे आताचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि मला त्या ठिकाणी BJP मधनं त्या ठिकाणी उमेदवारी दिली। शिवसेनेत असताना शिवसेनेची 2
म्हणजे आपलं दोन भाग झाले, एक उद्धव गट साहेब आणि दुसरा शिंदे साहेब गट, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता मी शिंदे गटामध्ये खासदार म्हणून या ठिकाणी उभा आहे. शेवटी तुमचा स्वतःवर जर विश्वास असेल आणि जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट ही अशक्य नाही तसं. आणि म्हणून माझ्यावर प्रचंड टीकाही झाली, काही लोकांनी नाराजी व्यक्त केली, परंतु एक सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून खऱ्या अर्थाने मी त्या पद्धतीने काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कोणाचे सुखदुःख असेल, कोणाचं मयत झाली असेल, कोणाचं लग्न असेल, कोण हॉस्पिटलला ॲडमिट असेल, त्याला मदत करणं. मी कधीही जात पात पक्ष आणि समाज असं कधी बघितला नाही. एक सामाजिक, म्हणजे तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, याचा कधीही विचार केला नाही. जवळजवळ म्हणजे 7 वर्षाचा मुलगा आहे आणि भाग्य जे आहे हा जवळजवळ म्हणजे 5 वर्षाचा आहे. ह्या खरं म्हणजे DMD नावाचा जो आजार आहे, DMB हा जो आजार आहे, या आजारामध्ये की हळूहळू त्याच्या नसांवरती त्या ठिकाणी तो मार करतो असतो आणि त्याच्या परिणामस्वरूप त्या ठिकाणी तो मेंदूवरती जी प्रतिकार शक्ती आहे बरं का, त्या ठिकाणी त्याच्यावरती अटॅक करत असल्यामुळे हळूहळू ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या हळूहळू डॅमेज होतात आणि परिणामस्वरूप काय माहिती आहे की त्यांना संपूर्ण म्हणजे हातपाय त्या ठिकाणी गळतात, म्हणजे चालता येत नाही. अशा पद्धतीची ह्या दोन्ही मुलांना म्हणजे एक म्हणजे समजा काय की एखादं म्हणजे 10 लाखामधनं एखाद्याला हा आजार असू शकतो असं. अशा प्रकारचा हा एक विचित्र अशा प्रकारचा हा आजार आहे. आणि या ठिकाणी जीत नंदकुमार बारी, त्याचप्रमाणे भाग्य नंदकुमार बारी हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट आहे. खरं म्हणजे त्यांचं घर बघतात, त्यांना त्या ठिकाणी दारिद्र्यरेषेखाली त्यांचं नाव असायला पाहिजे होतं, दुर्दैवाने ते नाही. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी केरळाची एक आयुर्वेदिक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी म्हणजे आपलं एक मशीन्स वगैरे जे आहे की शरीराला म्हणजे पायाला मॉलिश करण्यासाठी एक मशीन मिळतं, ते मशीन्स ते देत आहेत. आणि या ठिकाणी त्याला लागणाऱ्या मेडिसिनसाठी खर्च जवळ साधारण 1 लाखाच्या आसपास आहे आणि ती मदत आपण त्या ठिकाणी 1 लाखापर्यंत त्याला त्या ठिकाणी त्यांना आपण मदत करतो आहे. सेफ्टी ही अजूनही त्यांना पुढे जग बघायचं आहे. 5 आणि 7 वर्ष वय म्हणजे खूप कमी वयाचं आहे. या कमी वयामध्ये अशा प्रकारे असा हा दुर्धर आजार होणं हे खरं म्हणजे अत्यंत चिंताजनक अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि नुकतीच मला कळल्यानंतर त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष भेट दिली आणि त्यांना त्या पुस्तकापर्यंत आपण त्याला आर्थिक मदतही आपण करतो. मी खासदार असेपर्यंत म्हणजे मी खासदार म्हणून निवडणूक म्हणून पक्षीय याच्यावरती मी त्या ठिकाणी निवडणूक लढवतो, परंतु निवडून आल्यानंतर मात्र मी कधीही जात बघत नाही. म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करतो, समाजाच्या पलीकडे जाऊन काम करतो, जातीच्या पलीकडे जाऊन मी त्या ठिकाणी काम करतो. आणि हेच माझं सगळ्यात मोठं शस्त्र आहे लोकांना जिंकण्यासाठी असं. आणि एखादा आजारी असेल किंवा त्या ठिकाणी क्रिकेटचे सामने असतील, मंदिर असेल, मस्जिद असेल, विद्यार्थी असतील, शिकणारे विद्यार्थी असतील, नोकरीच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, या संदर्भामध्ये मी आणि त्यांना आर्थिक मदतपासून माझ्याकडे पैसे नसेल चालेल, परंतु ते समोरच्या व्यक्तीला तो गरजू आहे, त्याला गरज आहे, ह्या वेळच्या वेळेस त्याला मदत केली पाहिजे असं. आणि त्या विचाराने या ठिकाणी, कारण मुळातच माझ्या रक्तामध्ये समाजसेवा आहे. मला कुठलीही व्यक्ती समोर आल्यानंतर त्या डोळ्यासमोर तो कुठला धर्म, हिंदू आहे की मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे किंवा अन्य कुठल्या धर्माचा आहे, मी कधीही विचार करत नाही तसं. शेवटी तो माणूस अडचणीत आहे, गरजू आहे,
आणि त्याला आपण मदत केली पाहिजे. असं का शेवटी कसं असतं की मी त्याला जर आज मदत केली तर तो आयुष्यभर मला कधी विसरणार नाही. तसं आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचा निश्चितच त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे कुपोषणाच्या संदर्भातला प्रश्न असेल, स्थलांतराच्या संदर्भातला प्रश्न असेल, या भागातल्या मच्छीमार बांधवांच्या परताव्यापासून अन्य काही त्यांचे वैयक्तिक संदर्भात प्रश्न असतील, कुठलाही प्रश्न असतो त्या ठिकाणी मी कधीही या चुकीच्या म्हणजे कधीही मी मदतीचा हात मागे घेतलेला नाही असतो. पालघरला 200 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी मंजूर केले. त्याला जवळजवळ 210 कोटी रुपये त्याला ठिकाणी निधी प्राप्त केला. नुसतं हॉस्पिटल करून आपण थांबलो नाही, तर त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या नॉर्म्सप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज अशा पद्धतीने त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी तो प्रस्ताव पाठवला गेला. आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील आणि यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण तो प्रस्ताव केंद्राला पाठवला आणि आणि या ठिकाणी पालघरला मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे. नुसतं मेडिकल कॉलेज मंजूर करून आपण थांबलो नाही, तर आपण त्या ठिकाणी ANM त्याला संलग्न असलेले ANM, GNM, त्याचप्रमाणे या ठिकाणी BSc नर्सिंग कॉलेज अशा प्रकारे त्याला मेडिकल म्हणजे हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज त्याला संलग्न असलेले अशा प्रकारचे कोर्सेस या ग्रामीण भागातील लोकांना, स्थानिकांना त्याचं त्या ठिकाणी बेनिफिट मिळाला पाहिजे. आणि अशा प्रकारे 200 बेडचे आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढलं आहे. जव्हारला सुद्धा त्या ठिकाणी जव्हारची परिस्थिती बघता, कारण आदिवासी भाग आहे, त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचे जे काही म्हणजे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र कॉटेज हॉस्पिटल आहे, सध्या त्या ठिकाणी आपलं डिलिव्हरीसाठी बरं का, डिलिव्हरीसाठी लागणारे जे मशीन्स आपण ज्याला आपण हे म्हणतो आपण एक्सरे मशीनपासून अनेक अशा सुविधा ज्या आहे की मशिनरी आहे परंतु टेक्निशियन नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जव्हारला सुद्धा आपण 200 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्याला जवळजवळ 95 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिका आतापर्यंत म्हणजे 24 लाख लोकसंख्या असलेला हा अवाढव्य अशा प्रकारची महानगरपालिका आहे. परंतु या महानगरपालिकेमध्ये 100 बेडचे सुद्धा हॉस्पिटल त्या ठिकाणी नाही. तसं म्हणजे तिथल्या स्थानिक जे आपले ज्यांची नगरपालिकेवरती ज्यांची सत्ता आहे, ज्यांची ग्रामपंचायतवरती सत्ता होती, ज्यांची महानगरपालिका 2009 पासून ज्यांची सत्ता आहे, तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येसाठी एखादं 100 बेडचे सुद्धा हॉस्पिटल नसणं ही सगळ्यात म्हणजे हास्यास्पद बाब आहे. आणि म्हणून हे सगळं बघितल्यानंतर मी आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, त्यानंतर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो आणि त्यांनी त्या ठिकाणी 200 बेडचा त्या ठिकाणी एक प्रस्तावित त्या ठिकाणी केलेला आहे. हा त्याला जागा उपलब्ध झाल्यानंतर तिथे सुद्धा मेडिकल कॉलेज होईल. हा एक आरोग्याच्या बाबतीतला इश्यू झाला. या ठिकाणी मी स्वतःला भाग्य समजतो की पालघर जिल्ह्याची या ठिकाणी आपण 2014 मध्ये आपण त्याचे विभाजन करू शकतो. आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्वी ठाण्याला जो जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जो निधी मिळत होता की अत्यंत अल्प म्हणजे 20% आसपास या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विकासासाठी मिळत होता. आता जवळजवळ आपण एक पूर्ण निधी जो आहे 450-500 कोटीच्या आसपास या ठिकाणी हा जो निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी एक स्वतंत्रपणे त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि त्यामुळे या भागातले
मग रस्ते असतील, विजेचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असेल आणि खऱ्या अर्थाने या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक म्हणजे आपली जी कामं आहेत ती आपण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या व्यतिरिक्त एक खासदार म्हणून आपण नाबार्डमधनं, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, परंतु PMGSYच्या माध्यमातून यावर्षी आपण जवळजवळ एक 450 ते 500 कोटीच्या आसपास या ठिकाणी आपण MMRच्या माध्यमातून म्हणजे आपलं नगर विकासच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण तो निधी आणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी जेव्हा राज्यमंत्री होतो 2010 ते 14च्या दरम्यान, त्यावेळेस मी बघितलं की या ग्रामीण भागामध्ये किमान विजेचा जो प्रश्न जो आहे, विजेच्या संदर्भातला इश्यू घेतला तर जवळजवळ 2100 म्हणजे 2100 पाड्यांमध्ये वीज नव्हती. आपण राज्यमंत्री झाल्यानंतर मला शेवटी या भागातल्या आदिवासींच्या महत्त्वाच्या आदिवासी असतील, मच्छीमार असतील, या भागातल्या ज्या ठिकाणी विशेष करून डोंगराळ भागामध्ये राहणारा कुणबी समाज असेल किंवा आगरी समाज असेल, तर यांच्यासाठी आपण ट्रायबल सब प्लॅनमधनं पहिल्या वर्षी आपण 2010ला आपण 7 कोटी रुपये मंजूर केले विजेच्या संदर्भात. त्यानंतर आपण दुसऱ्या वर्षी 14 कोटी रुपये आपण आदिवासी ट्रायबल सब प्लॅनमधनं मंजूर केले आणि तिसऱ्या वर्षी जवळजवळ 21 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी ट्रायबल सब प्लॅनमध्ये केले. चौथ्या वर्षी जवळजवळ 32 कोटी रुपये आपण ट्रायबल सब प्लॅनमधनं त्या ठिकाणी आपण मंजूर केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या सहकार्याने, यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते प्रस्तावित आहे आणि लवकरच त्या ठिकाणी त्याला निधीही आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून एक ना अनेक प्रश्न जे आहेत या युवकांच्या सुशिक्षित बेरोजगारांना कशा पद्धतीने त्याला प्राधान्य देता येईल म्हणून या ठिकाणी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 2 वेळा सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा त्या ठिकाणी आपण घेतला आणि पहिल्या मेळाव्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. जो 1800 लोकांना त्या ठिकाणी आपण म्हणजे छोट्या मोठ्या नोकऱ्यांमध्ये, कंपन्यांमध्ये आपण देऊ शकलो आणि आताही आपण एक 3 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांच्या त्या ठिकाणी आपण मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये सुद्धा 450-500च्या आसपास लोकांना नोकऱ्या त्या ठिकाणी प्राप्त दिलेल्या आहेत आणि लवकरच आपण इतरांचे सुद्धा इतर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणजे अजूनही त्याचा आपण पाठपुरावा करतो आहोत. तर अशा पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी एक शाश्वत अशा पद्धतीनं त्यांना नोकऱ्या देणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून खासदार म्हणून त्या ठिकाणी माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. ग्रामीण भागातील आदिवासींचे प्रश्न, विशेष करून स्थलांतर प्रश्न असेल, त्याचप्रमाणे माल न्यूट्रिशन असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी सागरी, नागरी, डोंगरी असं 3 विभागामध्ये हा जिल्हा विभागलेला गेलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या समुद्रकिनारी असलेल्या मच्छीमार बांधवांचे मोठमोठे जेटीच्या संदर्भातलं असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपला धूप प्रतिबंधक बंधारा असेल, असे आपण आल्यानंतर आणि मी मागच्या वेळेस 2009 ते 14च्या दरम्यान मंत्री असताना आपण पहिल्यांदा मच्छीमार बांधवांचे एवढे मोठे प्रश्न आपण त्या ठिकाणी हाताळलेले आहे आणि त्याचप्रमाणे नागरी म्हणजे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण भाईंदर ते वसई रोरो सेवा असेल, त्याच ठिकाणी पासपोर्ट कार्यालयाच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्या वसईच्या या शहरामध्ये राहणारे आदिवासींचे जे पाडे आहेत त्या पाड्यांच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वसईतल्या लोकांसाठी सगळ्यात जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न, तो 185 MLD पाणी आपण त्या ठिकाणी सूर्या नदीवरनं त्या ठिकाणी आणण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत. शिवाय अनेक पक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचाही मोठा सहभाग आहे. आम्ही त्या ठिकाणी श्रेय घेत नाही, परंतु त्या ठिकाणी सगळ्यांचे सहकार्य, त्याचप्रमाणे पालघरमध्ये सुद्धा या ठिकाणी
झांजरोडी पाणीपुरवठा योजना असेल, सफाळ्याच्या पाणीपुरवठा योजना असेल, त्याचप्रमाणे वाडापोखरम पाणीपुरवठा योजना असेल किंवा आपल्या या ठिकाणी पालघरमधली 26 गावाच्या पाण्यापुरवठ्याच्या अतिरिक्त 12 कोटी असलेला निधी आणि ते दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण पूर्णत्वास त्या ठिकाणी नेलेलं आहे. PMGSYच्या माध्यमातून अनेक रस्ते या ठिकाणी यावर्षी 121 किलोमीटरचे रस्ते आपण या ठिकाणी या पालघर जिल्ह्यामध्ये करतो आहोत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून असेल, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्याच्या माध्यमातून पालघरचं मेडिकल कॉलेज असेल, पालघरचं सिव्हिल हॉस्पिटल असेल, 200 बेडचं हॉस्पिटल असेल, जव्हारचं 200 बेडचं हॉस्पिटल असेल किंवा या ठिकाणी वसईला त्या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल तात्पुरत्या त्या ठिकाणी तत्वतः त्याला मान्यता मिळाली आहे. अशा प्रकारे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी सार्वजनिक प्रश्नांना या ठिकाणी मी प्राधान्य देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी जातीच्या पलीकडे जाऊन, समाजाच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन, मी जात पात पक्ष वगैरे त्याच्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी मी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मला आशा आहे की तुम्ही जो काय माझ्यावर मागील गेल्या 20-22 वर्षापासून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ दिलेला नाही आणि भविष्यकाळातसुद्धा मी जो काय आपण जो विश्वास या ठिकाणी आपण दर्शवलेला आहात आणि पुढच्या वेळेससुद्धा तुम्ही दर्शवणार आहात तर निश्चितच त्याला मी तडा जाऊ देणार नाही.